Good afternoon, everyone. Today we are going to see Python keywords. So, Python keywords, Python operators, different types of operators. Then last point is I think comments in Python. These points we are going to discuss in this session. So let's begin the lecture with Python keywords. Python keywords are the special reserved words that convey a special meaning to the compiler or the interpreter. Each keyword has a special meaning and a specific operation. These keywords cannot be used as the variable. Following is the list of Python keywords. So these are the keywords. These are nothing but the reserved words that we use in our program. And every keyword has a special meaning. And these keywords we cannot use as a variable. So let's say in a program, to start a Python, we start with the Python keyword. Here we find idle Python 3.4. Click on it. Okay, here we open the Python. So if I try to use keyword and assign some value to it, it gives me an error because we cannot use keyword as a variable name. In last lecture, we have seen the variable whose value always get changed. That is nothing but the variable, right? So व्हेरिएबल काय आहेत तर व्हेरिएबल ज्याला आपण काहीतरी व्हॅल्यू असाइन करतो. आता हे कीवर्ड्स आहेत, पर्टिक्युलर काहीतरी मिनिंग आहे त्याला. आता आपण यूज केलं ते इफ आहे बघा. इफ इफ कशाला आपण काहीतरी कंडिशन द्यायची असेल तर आपण इफ यूज करतो. आता त्याला ॲज अ व्हेरिएबल म्हणून आपण यूज केलं, त्याला काय असाइन व्हॅल्यू केली तर तो एरर देईल. आता मला सिम्पली जर व्हेरिएबल द्यायचं असेल तर मी असा देऊ शकतो, ए इज इक्वल टू 10. तर याला काही एरर आली नाही, बरोबर ना. तर जर आपण कीवर्ड्स ह्या प्रत्येक वर्डला काहीतरी मिनिंग आहे. डीएफ आपण फंक्शन राईट करण्यासाठी यूज करतो. क्लास आपण क्लास डिफाईन करण्यासाठी यूज करतो. कंटिन्यू आपल्याला लूपमध्ये कंटिन्यू करायचं असेल तर, ब्रेक लूपमधनं एक्झिट व्हायचं असेल तर, असं प्रत्येकाचं मिनिंग आहे काहीतरी आणि ते आपण हे रिझर्व वर्ड्स आहेत. तर हे आपण आहे तसेच यूज करायचे. समजा जर मी इफ मला लिहायचं आणि मी इफ जर दोन्ही कॅपिटलमध्ये लिहिलं तर तो मला एरर दाखवेल किंवा तो वेग डिफरंट मिनिंग म्हणून कन्सिडर करेल. समजा आता इथं इफ, आता इथं बघा जर इट्स अ रिझर्व वर्ड तर त्याचा कलर बघा कसा होतोय, हा ऑरेंज मध्ये येतोय, बरोबर ना. मग आता इफला मला कंडिशनच द्यायला लागेल. एखादी मला कंडिशन लिहायची आहे, समजा ए ग्रेटर दॅन 10, तरच तो ऍक्सेप्ट करेल ही, बरोबर. तर आणि जर मी हेच जर मी आता ते चेंज करून देणार नाही, आपल्याला चेंज होणार नाही. तर असे आपल्याला कीवर्ड्स आपल्याला ॲज अ ऑपरेट कीवर्ड ॲज अ व्हेरिएबल म्हणून आपण यूज करू शकत नाही. ठीक आहे, ह्या प्रत्येकाला काहीतरी मिनिंग आहे. ओके, नेक्स्ट वन इज द पायथॉन ऑपरेटर्स. आता ऑपरेटर्स आपण मॅथमॅटिक्समध्ये पण यूज केलेत, तर तेच आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये पण यूज करायचे. तर ते कुठले कुठले ऑपरेटर आपण प्रोग्रामिंगमध्ये यूज करू शकतो. तर त्यामध्ये बघा, अरिथमॅटिक ऑपरेटर आहे, ज्यापासून आपण अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. कंपॅरिझन ऑपरेटर आहे, असाइनमेंट ऑपरेटर आहे, लॉजिकल ऑपरेटर आहे, बिटवाईज मेंबरशिप अँड आयडेंटिटी ऑपरेटर्स आहेत. तर हे सगळे मॅथमॅटिकल म्हणजे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण ऑपरेटर यूज करतो. तर त्यामधलं पहिलं आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर कशासाठी आपण यूज करतो तर अरिथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करायला. त्यामध्ये कुठलं आहे, ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे. हे तर कॉमनच आहे. म्हणजे आता समजा ॲडिशन आपण कशासाठी यूज करतो, ए आणि बी ची आपल्याला ॲडिशन करायची. तर आपण एक व्हेरिएबल घेतला, त्याला 20 व्हॅल्यू दिली, बी 10 केली आणि ए प्लस बी इज इक्वल टू आपल्याला
आउटपुट मिळेल 30. मग त्यासाठी आपण ॲडिशन यूज करतो, सबस्ट्रॅक्शन मायनस करण्यासाठी, डिव्हिजन करण्यासाठी, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. रिमाइंडर काय करतो, तर आपल्याला रिमाइंडर देतो. म्हणजे ए ची व्हॅल्यू 20 आणि बी ची व्हॅल्यू 10 आहे, तर त्याचा रिमाइंडर काय येणार, 0 येणार. म्हणजे 20 ला 10 न भागल्यानंतर बाकी जी होती दॅट इज नथिंग बट द रिमाइंडर. इट गिव्स व्हॅल्यू 0. एक्सपोनंट काय करतो, तर पॉवर आपण यूज करू शकतो. म्हणजे 3 स्टार स्टार 2 लिहिलं तर ह्याचं आउटपुट काय येणार आपल्याला, 9 येणार. आणि फ्लोअर डिव्हिजन, इट गिव्स द फ्लोअर व्हॅल्यू ऑफ द क्वोशंट प्रोड्यूस बाय द डिवायडिंग टू ऑपरंट. जे आपल्याला 2 नंबर डिवाइड करायचे आहेत, तर त्यावेळी आपण डिवाइड करायचे आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू रिअल नंबर मध्ये जर हवी असेल तर आपण फ्लोअर डिव्हिजन, म्हणजे आता 5 डिवाइड बाय 4 त्याची व्हॅल्यू 1 पॉईंट समथिंग येईल, तर आपल्याला ती फक्त 1 मध्येच पाहिजे, तर आपण फ्लोअर डिव्हिजन यूज करतो. तर हे आपण प्रॅक्टिकली बघूया, म्हणजे तुम्हाला पायथॉन मध्ये कसं यूज करायचं ते पण समजेल. मग पायथॉन इन्स्टॉल करायचं कसं ते आपण बघितलं. आता सेटअप होता आणि आपल्याला हा पायथॉन इथं अवेलेबल आहे. आता बघा, आपण फाईल मध्ये क्लिक करून न्यू पण करू शकतो, किंवा हा एक आपल्याला कमांड प्रॉम्प्ट दिलाय, इथं पण आपण प्रोग्राम्स राईट करू शकतो. तर इथं बघा एक व्हॅल्यू लिहिली, ए इज इक्वल टू 5. एक ए नावाचा व्हेरिएबल घेतला, मी त्याला व्हॅल्यू 5 असाइन केली. आता अजून एक मी व्हेरिएबल घेतो बी, त्याला 10 व्हॅल्यू असाइन केली. आता मला काय करायचंय, सी नावाचा एक व्हेरिएबल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या दोघांची ऍडिशन मला सेव्ह करायची. मी लिहिलं सी इज इक्वल टू ए प्लस बी. आता ही जी काय ऍडिशन झाली ए आणि बी ची, ती आपण कशामध्ये स्टोअर केली, सी मध्ये स्टोअर केली. ओके, हे झाल्यानंतर मला आउटपुट काय आलं ते चेक करायचंय. मी दिलं इथं प्रिंट. प्रिंटनं काय करतं, तर आउटपुट शो होतं आपल्याला. म्हणजे आता इथं मी प्रिंट सी लिहिलं तर सी मध्ये जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्याला शो होईल. ओके, आता प्रिंटचा आणखीन पण यूज आहेत. मला समजा जर एखादी स्ट्रिंग प्रिंट करायची, प्रिंट, आता इथं मी दिलं वेलकम टू पायथॉन. आता पायथॉन मध्ये स्ट्रिंग देताना डबल कोट मध्ये देतात, म्हणून इथं आपण डबल कोट दिलाय, बरोबर. वेलकम टू पायथॉन. ओके, आता हा प्रोग्राम मी लिहिला, एक्झिक्यूट केला, मला हे आउटपुट जनरेट झालं. त्यासाठी आपण प्रिंट. आता अजून बघूया आपण, ए ची व्हॅल्यू 12 दिली, बी ची व्हॅल्यू 17 दिली. ओके, आता मी इथं डायरेक्ट प्रिंट यूज केलं. प्रिंट ब्रॅकेट मध्ये दिलं ए प्लस बी, तर ते व्हॅल्यू आली 29. आता हे काय छोटे छोटे प्रोग्राम्स आहेत जे आपण पायथॉन मध्ये परफॉर्म करतोय टू गेट अ डिझायर आउटपुट. म्हणजे आता मला एक प्रोग्राम करायचा की मला ज्यामध्ये 2 नंबरची ऍडिशन करायची, त्यासाठी मी अशा पद्धतीनं पायथॉन मध्ये प्रोग्राम राईट करतो. बघा, आहे ना इझी. बघा, आता बघा आपण ऍडिशन बघितलं, तर सबस्ट्रॅक्शन बघूया. ए ची व्हॅल्यू मी दिली 60, बी ची व्हॅल्यू दिली 30 आणि सी इज इक्वल टू ए मायनस बी. आता यातलं ए आणि बी आणि सी काय आहे, तर दीज आर कॉल्ड ॲज द व्हेरिएबल. मग आपण लास्ट लेक्चरला आपण थेरीमध्ये बघितलं आणि ते तुम्हाला ऐकून फार म्हणजे मे बी तुम्हाला वाटलं असेल किती अवघड आहे. तर हे इतकं सिंपल आहे. आता इथं बघा, आपल्याला ए मध्ये काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करायची, 60 व्हॅल्यू स्टोअर करायची, त्यासाठी आपल्याला व्हेरिएबलची गरज आहे. या व्हेरिएबल मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर राहते. ओके, आता बी मध्ये आपल्याला काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करायची, त्यासाठी आपण बी व्हेरिएबल यूज केला. सी मध्ये आपण काय केलं, यांच्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करून जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्याला स्टोअर करायची, म्हणून आपण सी इक्वल टू ए मायनस बी घेतलं. आणि इथं आपण हे जे यूज केलंय प्लस मायनस, ओके, तर त्यांना काय म्हणतो आपण, त्यांना म्हणतो आपण ऑपरेटर. आणि हा टाईप आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. आता इथं यानंतर आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची सी ची, म्हणून मी राईट केलं प्रिंट ब्रॅकेट मध्ये सी. ओके, 30. तर आपल्याला हे प्रत्येक वेळी नवीन नवीन करायला लागते प्रत्येक वेळी. तर आपण त्यासाठी आपण इथं नवीन आपला प्रोग्राम बनवू न्यू फाईल मध्ये आणि हा प्रोग्राम आपण सेव्ह करू, ज्यामुळे आपल्याला तोच प्रोग्राम पुन्हा पुन्हा आपल्याला एडिट करता येईल. ओके, आता इथं हा काय केलं मी बघा,
फाईल आणि पुन्हा एकदा दाखवतो. फाईल केला आणि न्यू फाईल म्हणलं. ठीक आहे. आता आपल्याला हा प्रोग्राम करायच्या आधी आपल्याला सेव्ह करायला लागतो, म्हणून आपण इथं फाईलवर क्लिक करायचं. सेव्ह ऑप्शन आहे. ओके. सेव्ह मध्ये तुम्ही जर कम्प्युटर यूज केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला सेव्ह करताना एखादं लोकेशन द्यायला लागतं. तुम्ही वर्ड फाईल वगैरे सेव्ह केल्या बरोबर ना, तर त्याच पद्धतीने आपल्याला ही पायथॉनची फाईल सेव्ह करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला लोकेशन चूज करायला लागतं. इथं पायथॉन म्हणून एक फोल्डर बनवलाय, त्यामध्ये आणखीन एक मी फोल्डर क्रिएट करतो. त्याचं नाव दिलं प्रोग्राम्स. ओके. आणि ह्यामध्ये मी दिलं ऑपरेटर, अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणून मी नाव दिलं अरिथमेटिक. ओके. आणि पायथॉन मध्ये जसं वर्ड मध्ये आपण एक्सटेन्शन यूज करतो, काय यूज करतो, वर्ड फाईल ना डॉक एक्स यूज करतो बरोबर ना. एक्सेल मध्ये आपण XLS यूज करतो, तर तसं पायथॉन मध्ये आपण .py यूज करतो एक्सटेन्शन म्हणून. ओके. आता हा प्रोग्राम बघा सेव्ह झाला, arithmetic.py, आणि हे त्याचं लोकेशन आहे. आता मला इथं पायथॉनचा प्रोग्राम लिहायचा आहे. आता आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन बघितलं, आता मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करूया. बघा सेमच आपण राईट पद्धतीनं करायचंय. फक्त बघा आता तुम्ही प्रत्येक वेळी प्रोग्राम सेव्ह करायचा. सेव्ह करताना फाईल क्लिक करून तुम्ही सेव्ह करू शकता, किंवा एक कीबोर्डचा शॉर्टकट आहे Ctrl+S, त्यांना पण आपण सेव्ह करू शकतो. आणि मग यानंतर आपल्याला प्रोग्राम रन करायला लागतो. रन साठी इथं आहे बघा, क्लिक करायचं आणि इथं रन मॉड्यूल. इथं बघा आपल्याला आउटपुट भेटलं, हे मल्टिप्लिकेशनचं, दॅट इज 200 बरोबर. बघा इथं ए ची व्हॅल्यू आपण 10 दिली, बी ची 20 दिली, आणि ए इंटू बी. आता याच प्रोग्राम मध्ये आपण चेंज करू. मला डिवाइड यूज करायचं आहे, म्हणून मी इथं केलं ए डिवाइड बी. Ctrl+S करून प्रोग्राम सेव्ह केला. रन करताना आपण शॉर्टकट यूज करू शकतो F5, किंवा इथं रन मध्ये F5 रन मॉड्यूल म्हणून आहे. इथं आपल्याला बघा आउटपुट आलं 0.5. काय केलं आपण, ए डिवाइड बाय बी, ए ची व्हॅल्यू 10, बी ची व्हॅल्यू 20, आणि आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेटर मध्ये नेक्स्ट काय आहे बघा. आपण ऍडिशन बघितलं, सबस्ट्रॅक्शन बघितलं, डिवाइड बघितलं, मल्टिप्लिकेशन, रिमाइंडर. रिमाइंडर काय देतो, तर आता बघूया आपण रिमाइंडर काय देतो. आता इथं ए ची व्हॅल्यू, रिमाइंडरचं साईन काय, पर्सेंट, म्हणून इथं मी पर्सेंटचं साईन दिलं, A%B. सेव्ह केला. ओके. आता हा प्रोग्राम सेव्ह केल्यानंतर रन करायला, याचं आउटपुट आलं 10. कारण की बघा 10 ला 20 न डिवाइड केल्यानंतर भाग जात नाही, आणि आहे तसं 10 रिमाइंडर राहणार, म्हणून आपल्याला आलं 10 बरोबर. तर रिमाइंडर काय देतो, तर हे जर अपोजिट असतं, 20 आणि 10 असतं, तर 10 न पूर्ण भाग जातो 20 ला, आणि बाकी काय उरते 0, तर त्याचं आउटपुट 0 आलं असतं. एक्सपोनंट हा पॉवर देतो आपल्याला. आता एक्सपोनंटचं साईन कसं आहे, स्टार स्टार. हे सेव्ह केलं मी आणि रन केला F5 दाबून. तर बघा हा 10⁻20 हे आउटपुट आपल्याला आलं. ठीक आहे. अशा पद्धतीनं बघा आपण प्रोग्राम राईट करतो आणि सेव्ह करून एक्झिक्यूट करतो. आता हे झाले अरिथमॅटिक ऑपरेटर. नेक्स्ट आहे कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन आपण कशासाठी, दोन व्हेरिएबल मध्ये कम्पेअर करायला यूज करतो. आता समजा ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 15 आहे, तर ए इज लेस दॅन बी, करेक्ट. आता हे काय केले आपण, कंपॅरिझन केलं. तर त्यासाठी कुठले कुठले ऑपरेटर आपण यूज करतो, इक्वल इक्वल टू. याचा अर्थ काय, तर दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत असं आपण चेक करतो, इक्वल आहेत का. ओके. नेक्स्ट आहे नॉट इक्वल टू.
दोन व्हॅल्यू इक्वल आहेत की नाही आपण चेक करायला. लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. एक सिंपल एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल. इथं मी न्यू फाईल बनवली. पहिल्यांदा काय पण प्रोग्राम करायच्या आधी सेव्ह करायचा, म्हणजे आपला कम्प्युटर सपोज जरी बंद झाला तरी आपल्याला प्रोग्राम आपल्याला आहे तसा मिळेल. सो मी इथं नाव दिलं compare.py आणि प्रोग्राम सेव्ह केला. ओके, आता आपल्याला सेम ए ची व्हॅल्यू मी घेतली 10 आणि बी ची व्हॅल्यू घेतली 20. ओके, आता इथं मी प्रिंट करतो. ए ग्रेटर दॅन बी. आता हे काय आहे, ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 20 आहे, तर हे ट्रू आहे का, नाही आहे, बरोबर ना. याचं आउटपुट काय ते आपण चेक करू. ओके, आता ही कंडिशन ट्रू झाली नाही, त्यामुळे त्यांना प्रिंट काहीच नाही केलं. समजा जर हे अपोजिट केलं आपण, आणि आपण प्रोग्राम रन करूया, ट्रू आउटपुट आपल्याला आलं, कारण की कंडिशन ट्रू झाली, बरोबर ना. आता इक्वल इक्वल टू, इक्वल इक्वल टू आपल्याला समजा दोन व्हॅल्यू जर सेम असतील तर तो काय करतो, ट्रू रिटर्न करतो. समजा मी इथं घेतलं प्रिंट ए इक्वल इक्वल टू बी, आहे का. आता आपण हा प्रोग्राम रन करू, ट्रू आलं, बरोबर ना. कंपेअरचं आउटपुट ट्रू आलं इथं, म्हणजे ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू पण 10 आहे, हा प्रोग्राम बी ची व्हॅल्यू पण 10 आहे. मग आपण इथं प्रिंट केलं ए इक्वल टू बी, तर व्हॅल्यू आपली आली ट्रू त्याची. ओके, तर हे आपले कंपॅरिझन ऑपरेटर आहे. नॉट इक्वल टू, मगच्याच प्रोग्राम मध्ये बघा, इथं समजा जर बी ची व्हॅल्यू 20 आहे, इथं मला काय करायला लागेल, फक्त नॉट इक्वल टू द्यायला लागेल, इक्वल टूच्या जागी. तर मी चिन्ह चेंज केलं, ए नॉट इक्वल टू बी, आणि कंट्रोल एस सेव्ह केलं. आता हा प्रोग्राम मी रन करतो, पुन्हा ट्रू आलं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, ए बी शी इक्वल नाहीये, हेच आपण दिलंय, म्हणून त्यानं प्रिंट ट्रू केले आपल्यासाठी. ओके, आता हे झाले अरिथमॅटिक ऑपरेटर. नेक्स्ट आहे असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटर मध्ये काय होतं, आपण व्हॅल्यू असाइन करतो. आता हे तर आपण खूप वेळा एक्झाम्पल बघितलेलंच आहे ऑलरेडी. इथं बघा ए इक्वल टू 10, हे आपण इक्वल टू ऑपरेटर यूज केलं, तर ह्याचा अर्थ काय झाला, 10 व्हॅल्यू ए ला असाइन करायचं, त्यासाठी असाइनमेंट ऑपरेटर आपण यूज करतो. ओके, तसंच प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इक्वल टू, डिव्हिजन इक्वल टू. आता यामध्ये काय होते बघा, प्लस इक्वल टू म्हणजे काय होतं, ए इक्वल टू ए प्लस बी. आता समजा ए ची व्हॅल्यू 10 आहे, बी ची व्हॅल्यू 20 आहे, तर ए प्लस इक्वल टू बी म्हणजे काय होणार, ए इज इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे ए ची व्हॅल्यू काय होणार, 10 प्लस 20 म्हणजे 30. कळलं तुम्हाला. मग प्रोग्राम मध्ये बघूया आपण. न्यू फाईल करू, सेव्ह ॲज, कम्पेअर, आणि कम्पेअर नाही, आता आपण असाइनमेंट ऑपरेटर यूज करतोय. मी नाव दिलं असाइन डॉट पाय. ओके, आता तुम्ही बघा फक्त,
आता या प्रोग्राम मध्ये बघा ए ची व्हॅल्यू 10 दिली, बी ची 20 आणि ए प्लस इक्वल टू बी म्हणजे काय होणार, ए इज इक्वल टू ए प्लस बी आणि त्याचं आउटपुट आपल्याला 30 आलं. आता ते सेम जर आपण मायनस केलं तर मायनस इक्वल टू झालं नेक्स्ट ऑपरेटर. ओके, आता ते सेव्ह केलं आम्ही आणि F5 न रन केलं, आउटपुट आलं मला -10. सेम फॉर द मल्टिप्लिकेशन 10. ओके, तर त्याचं आउटपुट काय येईल 200. हे मल्टिप्लिकेशन केलं. डिव्हिजनसाठी फक्त इथलं साइन चेंज होईल. त्याचं आन्सर आलं 0.5. मॉड पण आपण यूज करू शकतो, ज्याला आपण रिमाइंडर म्हणतो. टेन आलं बरोबर. त्यानंतर आणि काय आपण यूज केलेलं एक्सपोनंट. तर ही व्हॅल्यू आली. तर हे आपले सगळे असाइनमेंट ऑपरेटर आहे. ओके, कळलंय. नेक्स्ट आहे बघा बिटवाईज ऑपरेटर. एवढे कळले सगळे तुम्हाला. आणि हा एक आहे बघा, हा आपला यूज करायचा राहिला मागच्या प्रोग्राम मध्ये पण. हा फुल व्हॅल्यू आपल्याला देईल, म्हणजे आउटपुट येताना आपलं 0 आलं. 0.5 येतं आउटपुट डिवाइड केल्यानंतर, पण आपल्याला तो होल नंबर येतो म्हणून आउटपुट 0 आलंय. ओके, नेक्स्ट आहे बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑपरेटर मध्ये बघा तुम्हाला बायनरी नंबर माहित असेल तर त्यांच्यावर आपण जे काही ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला म्हणते बिटवाईज ऑपरेटर ऑपरेशन. त्यामध्ये बघा बायनरी अँड आहे, बायनरी ऑर आहे, बायनरी एक्सऑर आहे, निगेशन आहे, लेफ्ट शिफ्ट राईट शिफ्ट आहे. आता हे तुम्हाला प्रोग्रामिंगली म्हणजे प्रोग्रामवर दाखवता येणार नाही, पण आपण या एक्झाम्पल मध्ये समजून घेऊ. आता ए ची व्हॅल्यू 7 आहे आणि बी ची व्हॅल्यू 6 आहे. ओके, आपण त्याला व्हॅल्यू असाइन केली आहे. आता ते आपण बायनरी मध्ये 7 कसं येणार बघा, 1 2 आणि हे 4. 4 + 2 + 1 दॅट इज 7. आणि 6 कसं येतं 4 + 2. आता हे तुम्हाला थोडंसं समजणं अवघड आहे, कारण की तुमचं अजून सीओ मध्ये हे झालं नसेल. सीओ मध्ये जे आहे तुमचे नंबर सिस्टीम होईल त्यामध्ये तुम्हाला बायनरी हेक्साडेसिमल वगैरे कळेल. तर आता हा नंबर आपण बायनरी मध्ये म्हणजे 0-1 फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केला. हा नंबर आपण 0-1 फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केला आणि त्याच्यावर अँड ऑपरेशन आपण परफॉर्म केलं. तर ते काय होतं, जर 2 1 असतील तर किंवा 2 1 असतील तर 1 घेतं, अदरवाईज 0 घेतं. आता 1 + 1 1 आलं, पुन्हा 1 + 1 1 आलं, 1 + 0 काय येणार 0 आणणार आणि 0 + 0 तर 0च येणार. ए ऑर बी ला काय असतं तर यामध्ये 1 प्लस 1 0, 1 + 1 आलं तर 1 येतं, पुन्हा 1 + 1 आलं तर 1 येतं, 0 आणि 1 पण काय येतं 1 येतं, 1 आणि 0 पण 1 येतं आणि 0 आणि 0 0 येतं. ओके, आणि हे आहे एक्सऑर. यामध्ये दोन जर सेम असतील तर 0 असतं आणि डिफरंट असतील तर 1 असतं. आता इथं बघा 1 आणि 1 आहे बरोबर ना, तर ते 0 आलं, पुन्हा 1 आणि 1 आहे 0 आलं, पुन्हा 1 आणि 0 आहे त्यामुळे 1 आलं, पुन्हा 0 आणि 0 आहे तर 0 आलं. आणि निगेशन मध्ये त्याच्या ऑपोजिट होतं, म्हणजे जिथं 1 आहे तिथं 0 होतं. निगेशन ए म्हणजे इथं फक्त 1 येणार, अदरवाईज बाकी सगळे 0. हे झाले बिटवाईज ऑपरेटर. नेक्स्ट आहे लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर बघा, त्यामध्ये आपल्याला अँड ऑर आणि नॉट आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला दोन्ही कंडिशन जर ट्रू हव्या असतील तर आपण अँड देतो. इफ ए इज ग्रेटर दॅन बी अँड ए इज ग्रेटर दॅन सी, देन वी कॅन से दॅट ए इज ग्रेटर दॅन बी अँड सी. तर त्यावेळी आपण अँड यूज करतो, म्हणजे दोन्ही कंडिशन आपल्याला ट्रू पाहिजे. ज्यावेळी आपल्याला दोन्हीपैकी एकच कंडिशन ट्रू द्यायचे तर ते आपण ऑर यूज करतो. हे तुम्हाला नेक्स्ट आपल्याला कंडिशन स्टेटमेंट म्हणून चॅप्टर आहे, त्याही तुम्हाला हे ऑपरेटर्स समजतील. आता काय एवढं टेन्शन घेऊ नका याचं. त्यानंतर नॉट ऑपरेटर.
तर नॉट ऑपरेटर काय करतं, व्हॅल्यू ट्रू असेल तर फॉल्स करतं, फॉल्स असेल तर ट्रू करतं. ओके, नेक्स्ट वन इज मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप ऑपरेटर मध्ये इन आणि नॉट इन आहे. इन म्हणजे आता हे पण आपण लिस्ट ज्यावेळी करू त्यावेळी तुम्हाला समजेल. आता सध्या फक्त माहीत करून घ्या, थेरी म्हणून तुम्हाला फक्त हे लिहिता यायला पाहिजे. तर इन म्हणजे काय, तर लिस्ट मधल्या व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबल मध्ये घ्यायच्या असतील तर आपण इन यूज करतो, आणि त्या व्हॅल्यू नको असतील तर आपण नॉट इन यूज करतो. सेम आयडेंटिटी ऑपरेटर्स, त्यामध्ये इज इज काय करतं, तर दोन्ही व्हॅल्यू जर सेम असतील बोथ साईडच्या तर हा इज ऑपरेटर इव्हॅल्युएट होतो, आणि इज नॉट जर दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल नसतील तर इज नॉट ऑपरेटर इव्हॅल्युएट होतो. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, एवढं कळलं आहे तुम्हाला. नेक्स्ट पॉइंट आहे ऑपरेटर प्रेसिडेन्स. ऑपरेटर प्रेसिडेन्स मध्ये आपल्याला बघा, ज्यावेळी आपण मल्टिपल ऑपरेशन परफॉर्म करतो, म्हणजे ऍडिशन पण आहे आपल्याला एखाद्या एक्सप्रेशन मध्ये, सबस्ट्रॅक्शन पण आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे, डिव्हिजन पण आहे, तर त्या पहिल्यांदा ऑपरेशन कुठलं परफॉर्म करायचं त्यासाठी प्रेसिडेन्स वापरतात. हे सगळा मॅथचा रूल आहे. सगळ्यात हायेस्ट ह्यासाठी एक्सपोनंट ऑपरेटरसाठी, जर समजा निगेशन आहे, प्लस आहे आणि मायनस आहे, तर हा सिक्वेन्स राहील, पहिल्यांदा निगेशन, नंतर प्लस, नंतर मायनस. सगळ्यात हायेस्ट मल्टिप्लिकेशन, नंतर डिव्हिजन, नंतर मॉड आणि नंतर एक्सपोनंट, फ्लोअर डिव्हिजन सॉरी. प्लस आणि मायनस जर असेल तर पहिल्यांदा प्लस नंतर मायनस, लेफ्ट शिफ्ट पहिल्यांदा नंतर राईट शिफ्ट अँडचा. नंतर आता समजा हा आहे एक्सॉर आणि ऑर, त्यामध्ये पहिल्यांदा एक्सॉर आणि ऑर, पहिल्यांदा लेस दॅन इक्वल टू, नंतर लेस दॅन, नंतर ग्रेटर दॅन, मग ग्रेटर दॅन इक्वल टू. तर हा सिक्वेन्स दिलाय आपल्याला. एक छोटंसं एक्झाम्पल बघूया आपण, त्यातनं आपल्याला क्लिअर होईल. मी याच प्रोग्राम मध्ये मॉडिफिकेशन करतो. आता ह्याचा आउटपुट काय येईल, आपण बघा इथं ए प्लस पण बी केले आणि बी इंटू सी केले, तर काय आउटपुट येईल याचं. तर आता बघा, मॅथमॅटिक्सच्या रूल प्रमाणे पहिल्यांदा काय होणार परफॉर्म, बी इंटू सी होणार, कारण की मल्टिप्लिकेशनची प्रेसिडन्स जास्त आहे प्लस पेक्षा. मग पहिल्यांदा बी इंटू सी होईल. मग बी ची व्हॅल्यू काय आहे, इथं सी घेतलंच नाही का आपण, मग आपण इथं ए करूया पुन्हा. ओके, तर बी ची व्हॅल्यू काय आहे 20, 20 इंटू 10 काय होणार 200, आणि त्यामध्ये मग प्लस होणार 10, म्हणजे 210 आउटपुट यायला पाहिजे. हा प्रोग्राम मी सेव्ह केला आणि हा आता रन केला. ओके, एक ब्रॅकेट कंप्लीट करायचं राहिलंय. अशा पद्धतीने एरर शो होतात आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये. ओके, आता हे जर आउटपुट आलं 210, नाहीतर मग जर या सिक्वेन्सने गेलं असतं तर पहिल्यांदा ए प्लस बी झालं असतं, 10 प्लस 20 30, 30 इंटू 10 म्हणजे 300 आउटपुट आलं असतं, पण 210 आलं. तर ह्याला म्हणतात प्रेसिडन्स ऑपरेटरचा, जो मॅथच्या रूल प्रमाणे चालतो. नेक्स्ट आहे पायथॉन कमेंट. कमेंट म्हणजे असा पार्ट आहे की जो आपल्याला प्रोग्राम मध्ये आउटपुटला शो करायचं नाहीये, पण जो प्रोग्राम बघेल त्याला हे समजलं पाहिजे, तर त्यासाठी आपण कमेंट यूज करतो. म्हणजे हा पार्ट आहे, हा पार्ट एक्झिक्यूट होत नाही, फक्त आपल्या प्रोग्राम मध्ये दिसतो आणि आपल्याला समजण्यापुरता असतो. प्रोग्रामच्या आउटपुट मध्ये याचा काही इफेक्ट होत नाही. ओके, आता बघा इथं प्रिंटच्या आधी लिहिलंय दिस इज प्रिंट स्टेटमेंट, पण हे आता युजरला समजावं की इथं प्रिंट आपण यूज केले, बरोबर ना, प्रिंट फंक्शन यूज केलंय, तर त्यासाठी आपण इथं फक्त राईट करतो आणि हॅश देतो. हॅश दिलं की ती लाईनचा कलर चेंज होतो आणि तो प्रोग्रामवर काही इफेक्ट करत नाही. बघूया इथंच लगेच आपण याच प्रोग्राम मध्ये, आता इथं मी हॅश देतो
आता हा प्रोग्राम जरी मी रन केला तर मला ती लाईन दिसणार नाही. ओके, बघा 210 फक्त आलं, आपल्याला ती लाईन एक्झिक्यूट झालेली दिसली नाही. ओके, याला म्हणतात कमेंट. ते आपण सगळ्या प्रोग्राममध्ये यूज करणार आहे. प्रत्येक प्रोग्राममध्ये कमेंट द्यायची स्टाईल वेगळी आहे. पायथॉनमध्ये आपण हॅश सिम्बॉल देतो. जर आपल्याला मल्टिपल लाईन्स द्यायचे असतील तर मल्टिपल आपण हॅश सिम्बॉल देणार. ओके, आता बघा इथं इथं पण मल्टिपल कमेंट यूज केले. अजून एक स्टाईल आहे की ज्यामध्ये आपण डबल कोट 3 टाइम्स वेळा देतो. आता बघूया, तर मग तो काय होतो. आता मी हा इथं काढला आणि 3 टाइम्स दिल्यानंतर ती ॲज अ कमेंट म्हणून वर्क होते. सेव्ह केला आणि रन केला तरी मला तेच आउटपुट. त्यांना पुढचं सगळा पार्ट स्किप केला. ओके, तर अशा पद्धतीनं कमेंट देतात. ओके, आणि ती आपली एंड करायची राहिली ॲक्च्युली. आपल्याला इथं एंड करायचे, मग त्यानंतर पुन्हा 3 वेळा डबल, म्हणजे फक्त हीच लाईन कमेंटमध्ये राहिली. मग हा प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला आउटपुट 210 दिसलं. या लाईनचा काही संबंध नाही, म्हणून आपण हा अशा पद्धतीनं कमेंट राईट केली. ओके, आता नेक्स्ट आहे इंडेंटेशन. इंडेंटेशन म्हणजे प्रोग्रामिंग लिहायची एक स्टाईल आहे. आता ते आपण प्रोग्रामच्या वेळी बघू, त्यावेळी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सध्या फक्त लक्षात घ्या की आता जो पार्ट ज्याच्या अंडर आहे तो दाखवण्यासाठी इथं आपण काही स्पेस देतो, तर त्याला म्हणतात इंडेंटेशन. ओके, आता सिम्पल बघा. आता आता हे सगळं तुम्हाला इफ स्टेटमेंट वगैरे पुढचे स्टेटमेंट झाल्यावर समजेल. तर आता सांगण्यात काय अर्थ नाही तुम्हाला. आपण इफ वगैरे बघू ज्यावेळी, काय आपण तुम्हाला हे शिकू इंडेंटेशन. ओके, तर आज आपण एवढंच आपण बास करूया, सेशन एंड करूया. त्यामध्ये आपण बघा आज काय काय बघितलं. आपण कीवर्ड्स बघितले. कीवर्ड्स म्हणजे रिझर्व वर्ड्स आहेत, ज्याला पर्टिक्युलर काहीतरी मिनिंग आहे. ऑपरेटर्स बघितले, त्यामध्ये अरिथमॅटिक, कम्पॅरिझन, त्यानंतर असाइनमेंट ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर, त्यानंतर मेंबरशिप ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर, आयडेंटिटी ऑपरेटर्स ते बघितले. नंतर ऑपरेटरचा प्रेसिडन्स बघितला आणि कमेंट्स काय ते बघितलं. ठीक आहे, इंडेंटेशन ज्यावेळी आपण यानंतर आपण ज्यावेळी स्टेटमेंट चालू करणार आहे त्यामध्ये इफ स्टेटमेंट वगैरे आहे, तर तिथं तुम्हाला इंडेंटेशन्स आपण क्लिअर करू. ओके, तर इथं आपण सेशन एंड करतोय. तुम्हाला काही डाऊट असतील तर आताच तुम्ही विचारा, नाहीतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण टाकून ठेवू शकता, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तर त्याला पण तुम्ही विचारू शकता. ओके, इथं आपण एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग.